हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय एकविराज किचन अँड भक्तीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मी आज तुम्हाला आहे ना मटरचा ढोकळा बनवून दाखवणार आहे. या ठिकाणी मी साहित्य घेतलं आहे. हिरवी मटर घेतली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आधी. नंतर हिरवी मिरची घेतली आणि अद्रक घेतलं आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. चला तर आपण या ठिकाणी एक भांडं घेतलं आहे. त्यात थोडंसं आपल्याला आधी पाणी टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी मी निंबू पावडर घेतलेली आहे, एवढी पावडर यात टाकायची आहे. नंतर 1 चम्मच साखर घेतलेली आहे, ती साखर टाकायची आहे. नंतर थोडंसं ऑइल टाकायचं आहे. नंतर आपल्याला यात मीठ टाकायचं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकणार आहोत आम्ही. छान हलवायचं आहे. नंतर आपण जी मटर आणि मिरची अद्रकची पेस्ट केली होती ना, ती पेस्ट यात टाकायची आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं छान मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यात रवा टाकायचा आहे. या ठिकाणी मी जाड रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक दोन्ही वापरू शकता. आता छान मिक्स करायचं आहे. पाण्याचं प्रमाण कमी वाटल्यास आपण पाणी त्यात टाकू शकतो. आता आपल्याला यात 1 चम्मच बेसन टाकायचं आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे छान. थोडं पाणी ॲड करूया. या ठिकाणी आपण बघू शकता मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे. एका भांड्याला मी या ठिकाणी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपलं हे मिश्रण रेडी आहे. आपल्याला यात एक इनो टाकायची आहे. छान हलवूया आता. आपण बघू शकता या भांड्यात टाकून मी या ठिकाणी हे ठेवलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया. बघा फ्रेंड, या ठिकाणी आपला ढोकळा झालेला आहे. चला तर फ्रेंड, आपला छान ग्रीन ढोकळा या ठिकाणी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. आपण आता याला तडका लावूया. एका पॅनमध्ये मी जिरं, राई आणि कढीपत्ता टाकलेला आहे.
त्याचा आपण तडका लावणार आहोत. बघा किती छान दिसतो आहे. खायलाही तितकाच टेस्टी आहे. नक्की ट्राय करा, खूप छान आहे. डेकोरेटसाठी थोडीशी तीळ आपण टाकणार आहोत वरतून. खूप छान लागते. चला तर मग नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, बाय बाय.